आज मी स्वतःला मोठा भाग्यवान समजतो की हे ज्ञानदा विद्यार्थी वसतिगृह, इथे असलेले गुरुवर्य प्राध्यापक उपलेंचीवार सर, हा सुंदर परिसर एखाद्या गुरुकुल सारखा, आणि त्यांचे सगळे आजी आणि माजी विद्यार्थी असं मिळून एक उपनिषदाचंच खरं म्हणजे जिवंत वातावरण इथे आहे. या उपनिषदाच्या शेजारीच अजून दुसरे प्रचंड मोठं गुरुकुल आहे, जे गेल्या 60-70 वर्षांपासून आपल्या सगळ्यांना इथल्या प्रत्यक्ष सेवेद्वारे, कर्माद्वारे जीवन कसं असावं, जीवन कसं जगावं, जीवन कशासाठी जगावं याची नुसती शब्दावली नाही तर कर्मावली प्रगट होते आहे. त्यामुळे वरोऱ्याचा हा परिसर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रासाठी उपनिषद परिसर आहे. आणि त्यामुळे इथे येऊन श्रद्धेय बाबा आमटेंच्या नावाने असलेला पुरस्कार आणि तो ज्ञानदा वसतिगृह या संस्थेच्या मार्फत उपलेंचीवार सरांच्या तपस्येच्या आणि सेवेचं जिवंत प्रतीक असलेली ही जागा, आणि सोबतच अविनाश धर्माधिकारी अविनाशनं मी त्यांचं अस्वस्थ दशकाची डायरी आणि नंतर त्यांनी 96 मध्ये राजीनामा दिला, तेव्हापासूनच त्यांचं कार्य, त्यांचे विचार मी कधी क्वचित जवळून बहुतेक वेळा दुरून बघत आलेलो आहे, त्याचं मनातनं कौतुक करत आलेलो आहे. तर या सगळ्यांच्या सान्निध्यामध्ये येण्याची संधी आणि यांच्याकडनं पुरस्कार स्वीकारण्याची संधी, आणि प्राचार्य गोरंटीवारांशी माझी इथेच भेट झाली. पण गुरुवर्यांची जी यादी आपण आता म्हटली त्याच्यामध्ये त्यांचाही लांब काळाचा ज्ञानदानाचा इतिहास आहे. तर आपल्या सर्व या गुरुतुल्य मूर्तींकडनं हा पुरस्कार मी अत्यंत कृतज्ञपणे स्वीकारतो. मी कृतज्ञपणेच्या सोबत अजून एक जोडून देऊ इच्छितो की मी नम्रपणे स्वीकारतो. माझ्या छोटेपणाचं, माझ्या मर्यादांचं, माझ्या सीमांचं मला भान आहे. माझं काहीतरी सौभाग्य की ज्यामुळे जे काही छोटंसं माझ्या हातून घडलं ते घडलं. पण मला सदैव जाणीव असते, आणि मला बोलण्याची विनंती करण्यापूर्वी निवेदिकांनी जे म्हटलं की न जाने कब जिंदगी की शाम हो जाए, तर मी गेले 20 वर्ष मृत्यूच्या छायेखालीच रोज वावरत असतो. आणि मला माहित आहे की कदाचित उद्या मी बघणार नाही. आणि वस्तुतः असं डेमोक्लिसची तलवार वस्तुतः आपल्यापैकी प्रत्येकावरतीच असते. माझं सौभाग्य असं की त्याचं मला माझ्या हृदयरोगाने भान करून दिलं. आणि त्यामुळे अशा अवस्थेत आपण सगळे जगत असताना आपल्या हातून जी काही छोटी मोठी कामं होतात त्याचं कर्तृत्व आपण घेणं मोठा भ्रम राहील. त्यामुळे माझ्या हातनं जर काही झालं असेल तर तो त्या काळाचा महिमा, त्या समाज परिस्थितीचा महिमा असंच होतं. आजच्या या कार्यक्रमाचा मला एक विशेष अनुबंध माझा अजून उल्लेख केला पाहिजे. आदरणीय श्री श्रीधरराव पद्मावार हे या पुरस्काराचे प्रायोजक आहेत. त्यांच्या परिवाराशी माझा संबंध बहुतेक लोकांना माहीत नसणार असा आहे. कमलताई इथे बसलेल्या आहेत. कमलताई माझ्या शिक्षिका राहिलेल्या आहेत.
आणि सेवाग्रामच्या ज्या शाळेमध्ये मी शिकलो तिथे 6वी मध्ये त्या माझ्या वर्ग शिक्षिका होत्या. ती शाळा मोठी विलक्षण होती. त्यावेळी ती विझण्याच्या अवस्थेत आलेली होती. गांधीजी गेले होते, आर्य नायकमजी गेले होते. शाळेची त्यावेळी त्या विशिष्ट वर्षी अवस्था जरा फार नाजूक होते. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका वर्गामध्ये 6वीच्या वर्गामध्ये आम्ही 3 विद्यार्थी होतो. आणि मी जेव्हा 6वीत गेलो आणि कमल त्यांनी मला इंग्लिश आणि गणित हे 2 विषय त्या शिकवायच्या, तर मी इंग्लिश शिकायला नकार दिला. मी सेवाग्राम आश्रमात आहे, इथून गांधीजींनी इंग्रजांशी युद्ध केलं, माझे वडील जेलमध्ये गेले, आई भूमिगत त्यांच्या विरुद्ध लढली. मी इंग्रजी भाषा शिकणार नाही म्हणून मी विद्रोह केला की मी इंग्रजी भाषा शिकणार नाही. आणि ती शाळा अशी काही वेगळी होती की त्यांनी मला परवानगी दिली, शिकू नकोस. त्या गणित शिकवायला लागल्या मला, तर त्या बीजगणित त्यावर्षी सुरू झालं. त्यावेळी 6वीत बीजगणित सुरू व्हायचं. त्या म्हणाल्या की क्ष असा धरा. मी म्हटलं क्ष धरणार नाही. मी का धरीन? हा क्ष तुम्ही कुठून आणला? मला दाखवा क्ष. असा कसा मी धरून घेईन क्ष? तर मी क्ष कसा धरायचा यालाच नकार दिला. त्यामुळे कमला त्यांची मी खूप हाल केले. या वात्रट पोराला कसं इंग्रजी शिकवावं आणि कसं बीजगणित शिकवावं यांची अगदी मी त्यांच्या धैर्याची कसोटी त्या काळात पाहिली. पण माझी बीजगणिताशी पहिली ओळख खरं म्हणजे त्यांनी करून दिली. त्यांच्या परिवाराशी नंतर माझा खूप लांबचा संबंध. आणि ज्या शाळेत मी शिकलो ती शाळा आता त्यांची मुलगी, त्या दोघांची मुलगी सुषमा, ती शाळा आता अतिशय सक्षमपणे चालवते आणि तो प्रयोग तिने पुन्हा पुनर्जीवित केलेला आहे. त्यामुळे पूर्ण परिवाराशी माझं व्यक्तिगत आणि शैक्षणिक दोन्ही तऱ्हेचं नातं आहे. त्यामुळे हा पुरस्कार त्यांनी प्रायोजित केलेला असल्यामुळे माझ्यासाठी तो अजूनच पवित्र झालेला आहे. आज मी जीवनाच्या तत्त्वज्ञानावर बोलावं असं मला उपलेंचेवार सरांनी मला आदेश केलेला आहे. फार व्यापक विषय होईल, पण मी थोड्याशा गोष्टींचा उल्लेख करू इच्छितो. आणि विशेषतः विद्यार्थी वर्ग आहे आणि सरांचा या ज्ञानदा वसतिगृहाचा जो परिणाम त्यांच्या विद्यार्थ्यावर असतो तो माझ्या मताने शिक्षकाचा विद्यार्थ्यावरती परिणाम हा इन्फिनाइट असतो, अनंत असतो. तो कधीही संपत नाही. प्रकाशाचा किरण निघालेला जसा अवकाशामध्ये अनंत पुढे जात असतो तसा शिक्षकाचा परिणाम इन्फिनाइट असतो. कारण तो त्या विद्यार्थ्यावरही असतो आणि त्या विद्यार्थ्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती होतो आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती होतो. म्हणून सतत ज्याला गुणाकारच असतो, ज्याला कधी अंत नसतो, असा शिक्षकाचा परिणाम असतो. कोण्याही राज्यकर्त्यापेक्षा, कोण्याही धनवंतापेक्षा, कोण्याही सेलिब्रिटीपेक्षा किंवा कोण्याही शस्त्रसंपन्न वीरापेक्षा देखील शिक्षकाचा परिणाम जास्त मोठा, जास्त व्यापक आणि जास्त कायमस्वरूपी असतो असं मी मानतो. आणि म्हणून इथे जे विद्यार्थी आहेत, विशेषतः तरुण मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी जीवनाचा तत्वज्ञान त्यांनी मला भारी शब्द सांगितला आहे, पण मला जेवढं शक्य होईल त्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करेन. आपलं सगळ्यांचं जे जीवन आहे मित्रांनो, त्याची अवस्था सध्या कशी आहे? अल्बेर कामू नावचा एक प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार होऊन गेला. त्याचे आउटसाइडर नावाचं पुस्तक कधी तुम्ही वाचलंही असेल कदाचित. पण अल्बेर कामूचं दुसरं एक पुस्तक आहे, द मिथ ऑफ सिसिफस नावाचं. त्या पुस्तकाचं पहिलंच वाक्य मोठं विचित्र आहे. असं कोणत्या पुस्तकाची सुरुवात असू शकते का? त्या पुस्तकाचं पहिलंच वाक्य आहे की देर इज ओनली वन ट्रू क्वेश्चन इन द लाईफ अँड द क्वेश्चन इज द क्वेश्चन ऑफ सुइसाइड. जगात खरं म्हणजे एकच खरा प्रश्न आहे, बाकी सगळे प्रश्न काल्पनिक आहेत, वैचारिक फुलझडे आहेत. खरा प्रश्न एकच आहे, आत्महत्या करावी की करू नये किंवा आत्महत्या का करू नये, हा एकमेव प्रश्न खरा प्रश्न आहे असं तो म्हणतो. का म्हणतो? तर तो म्हणतो की आपली सर्वांची अवस्था सिसिफस सारखी आहे.
हा सिसिफस कोण आहे? ग्रीक ज्या पुराण कथा असतात त्याच्यामध्ये एक पुराण कथा, आपली जशी अश्वत्थामाच्या पुराण कथा तशी ग्रीकांच्या पुराण कथेमध्ये एक सिसिफसची पुराण कथा आहे. एक राजा आहे, अत्यंत बलदंड राजा आहे आणि तो फार बलदंड झाला म्हणून देवांनी त्याला शिक्षा केलेली आहे. शिक्षा काय आहे? एका उंच पर्वताच्या पायथ्याशी सिसिफस उभा आहे, तगडा आहे, बलवान आहे, पण त्याला शिक्षा ही आहे की एक विशाल अत्यंत मोठी शिळा तिथे पडलेली आहे आणि त्याने ती ढकलत 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 त्या पर्वताच्या वर 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 चढवत न्यायची. पर्वत उंच आहे, चढाव तीव्र आहे, शिळा खूप मोठी आहे. सिसिफस आपले सगळं बळ पणाला लावून, पेशी आणि स्नायू पणाला लावून ढकलत ढकलत इंच इंच ढकलत ती शिळा शिखरावर नेतो आणि त्याने पहिला श्वास तिथे घेतला की त्या शापाचाच भाग आहे की ती शिळा गडगडत पुन्हा खाली येते आणि सिसिफसला अनंत काळपर्यंत चालणारी सजा आहे की त्याने पुन्हा परत खाली यायचं आणि पुन्हा ती शिळा ढकलत वर न्यायची आणि ती शिळा परत खाली येते आणि पुन्हा त्याने ती ढकलत वर न्यायची. सिसिफसला हे माहित नाही की ही सजा मला का झाली आहे. शिक्षेचं कारण त्याला माहित नाही, ही शिक्षा केव्हा संपणार हेही त्याला माहित नाही. सिसिफसला फक्त एकच सजा आहे, आयुष्यभराची सजा आहे, अनंत काळ चालणारी सजा आहे की हा धोंडा वर न्यायचा आणि तो धोंडा खाली येणार आहे हे माहित असूनही पुन्हा खाली येऊन तो धोंडा वर न्यायचा. कामू असं म्हणतो की आजचं आपलं माणसांचं जीवन हे सिसिफसची सजा झालेली आहे. रोज सकाळी आपण उठतो आणि सकाळी उठून ऑफिसमध्ये जाण्यासाठी धावपळ करायला सुरुवात करतो. घाईघाईने जे काही प्रातर्विधी आहे ते उरकून आंघोळ करून 8:30ची लोकल धरून किंवा स्कूटरला किक मारून वेळेवरती आपण ऑफिसला पोहोचतो. दिवसभर ऑफिसमध्ये आपण काम करतो ते कशासाठी करतो आपल्याला माहित नाही. तो धोंडा मात्र आपल्याला वर 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 उचलत न्यावा लागतो. आपली सगळी शक्ती पणाला लावून ती शिक्षा भोगावी लागते. पण शिक्षा अशी विचित्र आहे की का आपण ते काम करतो हे आपल्याला माहित नसतं. या कामाचं काय होणार आहे, कोणाला फायदा होणार आहे हेही कळत नसतं. आणि रात्र संपली की तो दिवस पुन्हा दुसऱ्या दिवशी तो धोंडा त्या पर्वताच्या पायथ्याशी आलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच सजा असते, तो दिवसाचा धोंडा वर नेणे आणि रात्री त्या धोंड्याने आपल्या जागी परत येणे. आपलं जीवन एक अंतहीन सजा, एक अंतहीन शिक्षा होऊन जातं. याच्यापासून सुटका कामू म्हणतो एकच आहे, आत्महत्या करावी की करू नये हा प्रश्न. पण मला याच्यापासून 2 उपाय दिसतात. एक उपाय कामूचा, पण दुसरा उपाय असा की ही शिक्षा, हा दिवसाचा धोंडा वर नेण्याची जी शिक्षा जीवनाची मला आहे, त्या शिक्षेला मी अतिशय सुंदर अशी पूजेमध्ये परिवर्तित करू शकतो जर मी त्या धोंड्याला वर नेण्याला काही प्रयोजन प्रदान केलं तर. रोज आपण जे करतो ते जीवनाचं आयोजन आहे. नोकरीच्या द्वारे असो की शेतकरी शेतीमध्ये नांगर धरतो ते असो, आपलं रोजचं जीवनाचं काम हे खरं म्हणजे जीवनाच्या आयोजनाची धडपड आहे. पण हे सगळं आयोजन कशासाठी मी करतो हे माहित नसेल तर ती सिसिफसची सजा होते. या सजेपासून जर मुक्ती हवी असेल तर जीवनात कर्तव्य तर तुम्हाला आणि मला करावंच लागणार आहे, धोंडा तर उचलावाच लागणार आहे. पण हा धोंडा मी का उचलतो याचं प्रयोजन, या जगण्याचं कारण जर मला सापडलं, आणि ते कारण असं कुठूनच सापडत नसतं, ते कारण मला स्वतःला शोधून काढावं लागतं. तर माझ्या जगण्याचं कारण जर मला सापडलं किंवा मी ते शोधून काढलं तर मात्र हे रोजचं कर्म, रोजचं कर्तव्य ही शिक्षा न होता पूजेचा विधी होऊन जातो. म्हणून या जीवनाला शिक्षा समजायचं की जीवनाला पूजा समजायचं
हे याच्यावर अवलंबून आहे की माझ्या जगण्याला काही हेतू आहे का. आज महाराष्ट्रातला युवा जर आपण बघू, 40 वर्षाच्या पूर्वीच्या युवासोबत मी तुलना करतो, जेव्हा मी विद्यार्थी होतो त्या काळच्या महाराष्ट्रातल्या युवाची स्वप्न फार थोडी होती. BA BCom शिक्षण पूर्ण करायचं, मग कुठेतरी बँकेमध्ये किंवा शाळेमध्ये किंवा पोस्टामध्ये नोकरी लागायची. एकदा लागली की स्टॅम्प पेपर चिपकावा लिफाफ्याला तसं चिपकून राहायचं. 60व्या वर्षी रिटायर व्हायचं. रिटायर झाल्यानंतर पुण्याला पर्वतीच्या काठी 2 खोल्यांचं घर बांधायचं आणि त्याच्यानंतर रोज सकाळी संध्याकाळी पर्वतीचे खेटे पेन्शनर म्हणून घालता घालता एक दिवशी मरून जायचं. महाराष्ट्रातल्या सरासरी मध्यम वर्गाचं सहसा स्वप्न त्या काळात हे होतं. आजचा जो तरुण वर्ग आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. आजच्या तरुण वर्गाच्या डोळ्यामध्ये चमक आहे, त्याचा कणा ताठ आहे, त्याला हाजी हाजी करण्याची खरं गरज नाही. नोकरीच्या शिवाय अनेक क्षितिजे त्याला खुणावत आहेत. त्याच्या खांद्यावर लॅपटॉप आहे, त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्याच्या कमरेखाली मोटरसायकल आहे. आणि आजचा हा तरुण उद्याची भाकरी मला मिळेल की नाही याची त्याला असुरक्षितता नाही आहे. माधुकरी मागून शिक्षण घेणं ही आता विद्यार्थ्याला गरज उरलेली नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा युवा आता जगावं कसं, उद्याची भाकरी कशी मिळवावी या विवंचनेतनं बाहेर पडलेला आहे. आणि म्हणून जेव्हा जगावं कसं या विवंचनेतनं आपण बाहेर पडतो तेव्हा दुसरा खरा कळीचा प्रश्न उभा जो राहतो आपल्या समोर तो हा आहे की जगावं कशासाठी. विक्टर फ्रँकेल नावाचा एक लेखक होऊन गेला. त्याचं एक मोठं सुंदर पुस्तक आहे, छोटंसंच पुस्तक आहे, मॅन सर्च फॉर मीनिंग नावाचं. हा विक्टर फ्रँकेल मानसरोग तज्ञ होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये हा जीव असल्यामुळे याला जर्मनांनी कैदेत टाकलेला आणि तो जो कैदेचा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प होता, सगळ्या कैद्यांना शिक्षा देण्याचा जर्मन कॅम्प, त्याच्या अवतीभोवती विजेच्या तारांची कुंपणं होती, त्याच्यातनं वीज खेळली होती. आणि या सगळ्या कैद्यांचं जीवन अतिशय दुःखाचं होतं, अतिशय कष्टाचं होतं. आणि अनेक कैद्यांना आता याच्यापासून सुटकाच नाही तर याच्यापेक्षा तर सरळ त्या विजेच्या तारावरती आपला देह झोपून द्यायचा, मुक्ती. आणि विक्टर फ्रँकेलच्या लक्षात आलं की आपल्याही मनामध्ये आत्महत्येचे विचार यायला लागलेले, की हे सगळं कष्ट भोगण्याच्या पेक्षा या तारेवर एकदा झोपून दिलं की मुक्ती. कसं स्वतःला आत्महत्येच्या विचारापासून दूर करायचं, स्वतःला देखील. आणि त्या कैदेमधले हजारो कैदी होते की जे निराश होऊन जीवन संपवावं का असा विचार करायला लागले होते. आणि तेव्हा विक्टर फ्रँकेलला मोठा सुंदर सूत्र सापडला. त्याच्या पुस्तकात तो फार सुंदर म्हणतो की दोज who know the why of living have no problems about the how of living. मी कशासाठी जगतो हे जर मला सापडलं, हे जर मला कळलं तर मग मी कसं जगतो आहे हे सगळे प्रश्न दुय्यम होऊन जातात. मग माझा पगार किती, माझ्याकडे 1 जोडे की 2 जोडे, माझ्याकडे 4 ड्रेस की 8 ड्रेस, माझ्याकडे काळा कोट की लाल कोट की माझ्याकडे कोणताच कोट नाही, माझ्याकडे स्कूटर की मोटरसायकल की मारुती की होंडा सिटी, सगळे प्रश्न दुय्यम होऊन जातात. जगावं कशासाठी याचं उत्तर जर सापडलं तर जगावं कसं, जगण्यासाठी काय हवं मला, हे सगळे आयोजनाचे प्रश्न दुय्यम होऊन जातात. त्यामुळे आज आपण इथे आनंदवनच्या शेजारी बसलो आहोत. आपल्या समोर खरं म्हणजे विचारार्थ प्रश्न असा आहे की माझ्या मित्रांनो, अख्खं आयुष्य आपल्यासमोर पडलेलं आहे, त्याचं उत्तर आपल्याला शोधून घेतलं पाहिजे की जगावं कशासाठी. मी तुम्हाला काही कसं स्वतःला आत्महत्येच्या विचारापासून दूर करायचं, स्वतःला देखील. आणि त्या कैदेमधले हजारो कैदी होते की जे निराश होऊन जीवन संपवावं का